आय आणि जे या अल्फाबेटवर जे डॉट असतात त्यांना आय डॉट म्हणतात. काही सह्या तुम्हाला स्क्रीनवर दिसतात. काही लोक ते असे पोकळ देतात, काही भसरट देतात, याला पेन फ्लिक म्हणतात. काही उंच देतात, काही अतिउंच देतात आणि काही देतच नाही. आणखीनही काही प्रकार आहेत, ते पुढच्या भागात बघणार आहोत. जे असा पोकळ आय डॉट देतात त्यांची कल्पनाशक्ती आणि सृजनशीलता, क्रिएटिव्हिटी भरपूर असते. यांच्याकडे ओरिजिनल आणि युनिक आयडिया असतात. आपले विचार मांडण्याची त्यांची एक रंजक शैली असते. ज्या क्षेत्रात क्रिएटिव्हिटीची गरज असते, म्हणजे आर्किटेक्चर, फिल्म इंडस्ट्री, साहित्य, अशा क्षेत्रात ही मंडळी असतात. वयाला शोभेल असे कपडे परिधान करतील असं नाही, पण फॅशनचा सेन्स चांगला असतो. फुडी असतात, खाण्याचे पदार्थ आवडतात, चाइल्डिश वागतात, कारण यांच्यातलं लहान मूल कधीच मरत नाही. जगानं यांच्याकडे अपरिपक्व म्हणून बघितलं तरी यांना चालतं. वॉल्ट डिस्नेच्या सहीमध्ये पोकळ आय डॉट आहे, म्हणूनच त्यांच्यातलं मूल जिवंत राहिलं आणि मुलांसाठी त्यांनी कार्टून बनवले. काही लोक डॉटऐवजी अशी भसरट रेषा ओढतात, याला पेन फ्लिक म्हणतात. हे लोक लवकर रागावतात, यांची चिडचिड होते, कोणत्याही प्रसंगाला लगेच व्यक्त होतात आणि कसेही व्यक्त होतात, ओव्हर रिॲक्ट करतात. यांच्यात एनर्जी खूप असते, पण पेशन्स नसतो, ठहराव नसतो. काही लोक आय डॉट असे उंच देतात. यांची कल्पनाशक्ती चांगली असते, क्रिएटिव्ह असतात. अनेक लेखकांच्या, संशोधकांच्या, कलाकारांच्या सहित हा आय डॉट असतो. आउट ऑफ द बॉक्स जाऊन विचार करण्याची यांची क्षमता असते. बाकीच्या लोकांनी आपल्याकडे एक सर्जनशील व्यक्तिमत्व म्हणून बघावं अशी यांची इच्छा असते. हा डॉट खूप जास्त उंच असेल तर अशी लोक फक्त स्वप्न बघतात, पण यांना अंमलात काहीच आणता येत नाही. काही लोक आय डॉट देतच नाहीत. यांचा अटेन्शन स्पॅन कमी असतो, लवकर विचलित होतात आणि कामात अनेक चुका करतात. काम पूर्ण करायला खूप वेळ घेतात, कारण कामात फोकस नसतो, लक्ष नसतं, कल्पनाशक्तीचा, सृजनशक्तीचा अभाव असतो. उरलेले आय डॉट पुढच्या भागात. तोपर्यंत राधे राधे.